सामन्याला सुरुवात होते. संघाचं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेत प्रवीण आणि त्यांना मारा करणार यशवंत. स्ट्राईकला आहेत यशवंत आणि स्ट्राईकला आहेत अविनाश. पण प्रवीणनी पंचांना पार करून टाकला. हा चेंडू यशवंतसाठी. फुलेन गणू पंचांचा नोचा इशारा. फ्री हिट. जे पवेलियनच्या समोर आहेत त्यांनी साईडला राहायचं आहे. संघाचं खातं खोलत आहे अवांतर धावेने. धावसंख्या 1. प्रवीणचा पुढील चेंडू यशवंतसाठी. चेंडू निर्धाव जातोय. यशवंतच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. पुढील चेंडू प्रवीण याचा यशवंतसाठी. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. हा चेंडू यशवंतसाठी. ऑफसाईडच्या दिशेने आज सुंदर असा फटका खेळलाय. पाहूया किती रन धावून काढतात. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झालेत यशवंत आणि अविनाश. स्वतःचं खातं खोलत आहेत यशवंत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 3. पहिलं षटक चालू असताना सिक्युसी रायडर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 3. सिक्युसी रायडर्सचा 12th मॅन 12वा खेळाडू पॅव्हलियनमध्ये पाठवायचा आहे. सिक्युसी रायडर्सचा 12वा खेळाडू. सॉरी, पंचांचा निर्णय चौकार होता शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 5. पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू यशवंतसाठी. उत्तुंग असा फटका मारलाय. पाहूया झेल होतो का. आणि झेल सुटतोय. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही खेळाडू. सुंदर अशी ट्राय केली होती कॅचसाठी शिमायरा फायटर्स या संघाच्या खेळाडूने. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 7. स्ट्राईकला यशवंत. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात. प्रवीण याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. हा चेंडू यशवंतसाठी. लेग साईडच्या दिशेने टटवले हा चेंडू. पाहूया किती धावा धावून घेण्यात यशस्वी होतात. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. पंचांचा लेग बायचा इशारा. चौकार. सॉरी 4 रन. लेग बायचे 4 रन. धावसंख्या झाली आहे 10. आणि कटआउट होऊन परत पॅव्हलियनमध्ये जात आहेत यशवंत. पुढील फलंदाज आहे आदित्य. प्रवीण याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू आदित्यसाठी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. या एका अवांतर धावेने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 12. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 12.
चेंडू निर्धाव जातोय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीज CQC रायडर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 12. सामन्याला उशीर करायचा नाही, पटापट सामना संपवायचा आहे. बॉलर नेम प्रशांत. बॉलर नेम प्रतीक. प्रतीक संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय प्रतीक. स्ट्राईकला आहे अविनाश. प्रतीक संघाचं दुसरं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलंय प्रतीक. 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू अविनाशसाठी फुल लेंथ बॉल लेग साईडच्या दिशेने तटवलाय. पावे झेल होतो का नाही, सुंदर असा हा झेल टिपलाय सिमारा पॉटर्सच्या खेळाडूने. आता अविनाशची जागा घेण्यासाठी संघाचे कॅप्टन महेंद्र जंगम गेलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात. स्ट्राईकला आहेत महेंद्र. प्रतीक त्याचा पुढील चेंडू महेंद्रसाठी. सात आठ पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू महेंद्रसाठी सुंदर असा तटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेला आणि तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावून घेत आहेत आणि स्वतःचं खातं खोलत आहेत महेंद्र. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. पंचांना पार करून टाकला. चेंडू प्रत्येकने डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. एका अवांतर धावेने धावसंख्या होते 14. 3 बाद 14. पुढील चेंडू निर्धाव जातोय. बॅट्समनच्या काही टप्प्यात येत नाही चेंडू. प्रतीक पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू आदित्यसाठी सुंदर असा लेग साईडच्या दिशेने तटवला पाहूया आणि हा सीमारेषेच्या बाहेर जातोय. सुंदर असा हा फटका 6 धाव्यांसाठी. आदित्यच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. या 6 धावेने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 20. 3 बाद 20. पुढील चेंडू आदित्यच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच 3 बाद 20.
पुढील चेंडू प्रतीकेचा पंचांना पार करून टाकला चेंडू आदित्यसाठी लेग साईडच्या दिशेने टटवला चेंडू पाहूया झेल होतो का नाही फिल्डरच्या वरून जातोय आणि 4 धावांसाठी या 4 धावांनी धावसंख्या 4ने वाढते धावसंख्या होते 24 2 षटकाखेरीज धावसंख्या होते 24 3 गडी बाद 24 स्ट्राईकला आहेत महेंद्र पुढील षटक घेऊन आलेत प्रशांत संघाचा तिसरा वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलेत प्रशांत 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू महेंद्रसाठी तेवढाच सुंदर असा तटवलेला चेंडू लेग साईडच्या फिल्डरच्या हातात जातोय एक धावून घेण्यात यशस्वी होत आहे दोन्ही फलंदाज धावसंख्या 1ने वाढते धावसंख्या होते 25 प्रशांत पुढील चेंडू आदित्यसाठी आदित्यच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाही चेंडू निर्धाव जातोय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत यांच्याकडून प्रशांत यांचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला चेंडू खूपच अवांतर टाकलाय पंचांचा नोचा इशारा फ्री हिट एक अवांतर धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 26 पुढील चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू थोडेसे प्रशांत भरकटलेले दिसत आहेत पुन्हा एकदा फ्री हिट सुंदर चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या 27 3 गडी बाद 27 पुढील चेंडू प्रशांत याचा आदित्यसाठी लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू पाहूया मिसफिल्ड होते एक धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहे दुसरी धाव धावून घेण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज या 2 धावांनी धावसंख्या 2ने वाढते धावसंख्या होते 29 तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या आहे 29 प्रशांत यांचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला चेंडू आदित्यच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये चेंडू त्यांच्या डोक्याला लागून निर्धाव जातोय धावसंख्या आहे तिथेच प्रशांत 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू आदित्यसाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली आहे मध्ये जरा भरकटले होते 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 29 29 runs fall up 3 wickets प्रवीण पुढील गोलंदाज आहे प्रवीण दोन धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज नो चेंडू
दा वैयक्तिक दुसरा संघाचा चौथा षटक घेऊन आलेत प्रवीण. पंचांना पार करून टाकला हा चेंडू महेंद्रसाठी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते 33. प्रवीण याचा पुढील चेंडू महेंद्रसाठी. पंचांना पार करून टाकला हा चेंडू. महेंद्र यांच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाही. धावसंख्या आहे तिथे. चेंडू निर्धाव जातोय. प्रवीण पुढील चेंडू. पंचांना पार करून टाकला चेंडू महेंद्रसाठी. पुन्हा एकदा चेंडू महेंद्र यांच्या बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच. चौथा षटक म्हणजे हाणामारीचं षटक, पण इथे फलंदाजी काही पाहायला मिळत नाहीत. उत्तुंग असे षटकार चौकार काही पाहायला मिळत नाहीत. प्रवीण यांच्या पुढील चेंडूवरती एकच धाव निघते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते 34. शेवटचं षटक चालू असताना रनआउट. महेंद्र रनआउट होऊन परत पवेलियनमध्ये येत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी चालले आहेत सुर्वे. हॅलो. पुढील चेंडू प्रवीण याचा. पंचांना पार करून टाकला चेंडू. नवीन फलंदाज सुर्वे आणि उत्तुंग असा लेग साईडच्या दिशेने टटवलेत चेंडू. 4 धावांसाठी. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या 38. 38. 4 षटका अखेरीस धावसंख्या झाल्या 38. CQC रायडर्स आणि शिमायरा पुढील होणारा सामना स्वराज्य 11 वर्सेस टायगर ग्रुप. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस विनसाठी पवेलियनमध्ये यायचंय. स्वराज्य 11 वर्सेस टायगर ग्रुप. स्वराज्य 11 आणि टायगर ग्रुप दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी टॉस विनसाठी यायचंय.
सिक्कीसी रायडर्स या संघाने सिमारा फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 39 रन्सचं आव्हान दिलंय. हॅलो, फिल्डिंग लावून घ्यायची आहे त्वरित. इथे स्वराज्य 11 आणि टायगर ग्रुप यांच्यात टॉच विन होतोय. टायगर ग्रुप या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी रेडी राहायचे. वैभव बालगुडे कुठे असतील त्यांनी पवेलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. वैभव बालगुडे कुठे असतील त्यांनी पवेलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. सामन्याला उशीर होतोय. बॅट्समन पाठवायचे आहेत. शिमारा फायटर्स त्वरित बॅट्समन पाठवायचे आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. कोणी ग्राउंड मध्ये राहायचं नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं. विनायक, सगळ्यांना बाउंड्री लाईनच्या बाहेर ठेवा. हॅलो, अरविंद स्ट्राईकला आहे. अरविंद नॉन स्ट्राईकला आहे सागर. आणि संघाचं पहिलं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेत महेंद्र. हॅलो, संघाचं पहिलं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलेत महेंद्र. मारा करणार अरविंद याला. महेंद्र 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू अरविंद साठी. चेंडू निर्धाव जातोय. पुढील चेंडू महेंद्र यांचा. पुन्हा एकदा चेंडू फलंदाच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. दहा 12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. हा चेंडू अरविंद साठी. ऑफ साईडच्या दिशेला टटवल्या चेंडू. पाहू झेल होतो काय. झेल ड्रॉप होतोय. एक धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. आणि संघाचं खातं खोलतायत एका धावेने. धावसंख्या 1 ने
1. पुढील चेंडू महेंद्र यांचा सागरसाठी. एक धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत. दुसरी धावून घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत आणि या 2 धावेने सागर आपलं वैयक्तिक खातं खोलत आहेत आणि संघाच्या धावांमध्ये 2 धावेने भर घालत आहेत. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होते 3. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान दिलं आहे सिक्युसी रायडर्स या संघाने. मिसफील्ड पाहायला मिळते दोन्ही या सिक्युसी रायडर्स या संघाकडून. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी होत आहेत. दोन्ही सिमारा फायटर्स संघ या 2 धावेने धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होते 5. सागर 2 निकाल. पुढील चेंडू महेंद्र यांचा सागरसाठी. लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू आहे पाहूया. 1 धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत सागर आणि अरविंद. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 6. बिनबाद 6. छे 6 6. लवकरात लवकर पुढील षटक घेऊन आलेत आदित्य. स्ट्राईकला आहेत सागर. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान दिलंय सिक्युसी रायडर्स या संघाने सिमारा फायटर्स या संघाला. सागर फुल लेन चेंडू सीमा पार जातोय 6 धावांसाठी. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय सागरच्या बॅटमधून 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या होते 12. दुसरं षटक चालू असताना आदित्य संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय आदित्य. 15-20 पावलांचा असा लॉंग असा रनअप. चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय. अवांतर धावेसाठी वाईट. एका धावेने धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते 13. आदित्य 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू सागरसाठी. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. कीपरच्या काही हातात येत नाहीये. वाईट प्लस 1 अवांतर धावून काढले आहे. या 2 धावेने धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होते 15. दुसरं षटक चालू असताना सिमारा फायटर्स या संघाची धावसंख्या झाली 15. पुढील चेंडू आदित्यचा. उत्तुंग असा फटका पाहूया झेल होतो का नाही. 4 खेळाडूंच्या मध्ये पडलाय आणि 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होते 17. आदित्यचा पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेला टटवला चेंडू. या पंचांनी धावा कळवायच्यात.
पंच रन कळवायचे पंच. एक. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली 18. आदित्य पंचांना पार करून टाकला चेंडू सागरसाठी. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. एक अवांतर धाव. धावसंख्या होते 19. आदित्य पंचांना पार करून टाकला चेंडू स्ट्रेट डाय मारलाय. एक धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. दोन धावा धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. 22 धावसंख्या झाल्या 22. 39 धावांचं आव्हान दिलंय सिमारा फायटर्सच्या संघाला. आदित्य पुढील चेंडू अरविंदसाठी. एक धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 23. बिनबाद 23. दोन षटका अखेरीस शिमारा फायटर्स या संघाची धावसंख्या झाली 23. हॅलो हॅलो नाव माहिती नाही हॅलो पुढची ओव्हर लवकर चालू करणे. बॅग काय लावली आहे मागे पैसे असं वाटतंय बॅग लावून ठेवली पैसे आहेत. कोणतं बॉलर आहे बॉलर कोण आहे. पुढची ओव्हर घेऊन येत आहेत महेंद्र. जिंकण्यासाठी 12 बॉल 16 पाहिजे आहेत. तिसरी ओव्हर चालू होत आहे. आणि हा नो बॉल देण्यात येत आहे. फ्री हिट आहे ना फ्री. फ्री हिट भेटलेला आहे. महेंद्र पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. स्ट्राईकला सागर आहेत आणि बॉल मिस केलेला आहे. सुंदर असा बॉल.
किती आले? हा चौकार गेलेला आहे. सुंदर असा चौकार. हॅलो, सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते सागरच्या बॅटमधून. महेंद्र यांचा पुढील हा चेंडू चौकार सागरसाठी. गेलेला आहे. मिसफील्ड होते निखिलकडून आणि 2 धावा धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली 31. अजूनही जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता. 9 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू महेंद्र यांचा सागरसाठी. दोन्ही फलंदाज सुंदर अशी फटकेबाजी करतायत. 32 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. लेग साईडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. महेंद्र यांचा पुढील चेंडू सागरसाठी. बॅटच्या टप्प्यात येत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच 33. 3 षटका अखेरीस शिमायरा फायटर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 33. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. सामन्याला आधीच उशीर झालाय. गोलंदाजाचं नाव निवृत्ती निखिल. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक घेऊन आलाय निखिल. सहा चेंडू 6 धावा. स्ट्राईकला अरविंद, नॉन स्ट्राईकला सागर. नाबाद अशी जोडी अजूनपर्यंत. सुंदर असा हा चेंडू होता. अरविंद यांच्या काही बॅटच्या टप्प्यात आलेला नाही. चेंडू त्यांच्या पायावर आदळून 1 धाव धावून घेत आहेत लेगबायची. सॉरी, बॅट कट आहे. पुढील चेंडू निखिल यांचा आणि हा यॉर्कर लेन चेंडू सीधा स्टंपवर जाऊन आदळतोय आणि क्लीन बॉल होऊन सागर पवेलियनमध्ये परत येत आहेत. पहिला धक्का बसतोय शिमायरा फायटर्स या संघाला. निखिल यांचा आणि हा 34. यॉर्कर लेन चेंडू सीधा. पुढील फलंदाज सागर यांची जागा घेण्यासाठी येत आहेत प्रशांत. पुढील फलंदाज प्रशांत. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू 4 धावा 5 धावा सॉरी 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. अतितटीचा हा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. आपल्याला इथे HR स्पोर्ट्सकडून YouTube लाईव्ह चं प्रक्षेपण पाहायला मिळतंय. तिथे तुम्ही लाईव्ह मॅच पाहू शकता. निखिल पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून खूपच. पंचांचा नोचा इशारा. फ्री हिट प्लस 1 धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत
दोन्ही फलंदाज अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. एक धाव धावून घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. या एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 37. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला आहेत प्रशांत. निखिल यांचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. हा चेंडू प्रशांतसाठी सुंदर असा हा चेंडू होता. फलंदाजाच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धाव 2 चेंडू 2 धावा. पहिलाच सामना अतितटीचा पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. 2 चेंडू 1 धाव. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. रन आउट. सॉरी, कंपल्सरी चेस राहील. सामना कंपल्सरी चेस राहील. सर्व टीमनी लक्षात घ्यायचं आहे की सामना कंपल्सरी चेस राहील. एक चेंडू 1 धाव. पुढील फलंदाज आहे प्रतीक. एक चेंडू 1 धाव. सामना कंपल्सरी चेस राहील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमनी. निखिल याचा पुढील चेंडू प्रतीकसाठी. सेल्फी जरा साईडला जाऊन घ्यायची आहे. हॅलो. शेवटचा चेंडू. एक चेंडू 1 धाव असं सामन्याचं समीकरण झालेलं आहे. पाहूया. एक चेंडू 1 धाव. अतितटीचा हा सामना पाहायला मिळतोय सर्वांना. पहिलाच सामना शिमारा प्रीमियर लीगचा. आणि ऑफसाईडच्या दिशेने तटेला पाव झेल होतो का नाही. हा झेल सुटलेला आहे. आणि अशा प्रकारे 1 धाव धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. शिमारा फायटर्स या विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. CQC रायडर्स या संघाला